नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आता आपण बघतोच आहोत लग्न सराईचे दिवस चालू आहेत, तसंच काही सणांना सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर त्यासाठी आपल्यासाठी जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे सजणं सवरणं हे तर स्त्रियांसाठी आलंच, आणि प्लस त्यासोबतच साडी, मेकअप, ड्रेस हे सगळं आलंच, पण त्यासोबत महत्त्वाचं जे लागतं ते म्हणजे आहे दागिना। तर आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की तिथे खूप सारे ज्वेलरीज आहेत, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची महाराष्ट्रीयन ऑथेंटिक असेल, ब्राइडल असेल, सर्व प्रकारची ज्वेलरी आपल्याला मिळणार आहे। आणि त्यासोबत हेही म्हणेल की मुंबईमध्ये जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे जयश्री कलेक्शन। तर आपण जाणार आहोत जयश्री कलेक्शन मध्ये। दादर मध्ये त्यांचे 4 आउटलेट आहेत, त्याच्यापैकी मी या चौथ्या शॉप मध्ये जाणार आहे। आणि इथलं मी तुम्हाला लोकेशन सांगते, दादर वेस्टला विसावा हॉटेलच्या अगदी शेजारी हे शॉप आहे। तर आपण बघूया इथे कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला ज्वेलरी बघायला मिळणार आहेत। सो लेट्स गो। आता आपण आलेलो आहोत जयश्री कलेक्शन मध्ये। तुम्ही इथे आजूबाजूला बघतच आहात, विविध प्रकारची ज्वेलरी आहे आणि इतकं कलेक्शन एवढं भन्नाट आहे। तर आपण बघून एक एक जाणून घेऊया की काय काय कलेक्शन इथे आहे। तर माझ्यासोबत आहे श्रद्धा मॅम। पहिलं म्हणजे तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। थँक्यू। तर आपल्याकडे काय काय आपण ज्वेलरी बघणार आहोत, किंवा आपण कुठून स्टार्ट करूया ज्वेलरी आपण बघायला? मंगळसूत्रापासून सुरुवात करूया। ओके। हे मंगळसूत्र तुम्हाला 100 पासून सुरुवात आहे मंगळसूत्राची। अच्छा, शॉर्ट्स छोट्या मध्ये मंगळसूत्र 100 पासून हो। सुरुवात आहे। ओके, तर हे आहे का ते? हे 100 पासून याची सुरुवात आहे तुम्हाला ओके। मंगळसूत्राची। हां, 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 हां। याच्यानंतर तुम्हाला जर सी फॅन्सी तुम्ही मध्ये बघू बघायचं असेल शकता इथे की हे पूर्ण आपल्याला असं गोल्ड प्लेटेड वाटतंय। जरी ती इमिटेशन ज्वेलरी असली तरी ते गोल्ड प्लेटेड असं सारखंच वाटतंय। आणि अजून ह्या रेंज मध्ये काय आहे शॉर्ट्स मध्ये? शॉर्ट्स मध्ये मग तुम्हाला हे असं पोवळा माळ मध्ये येणार। हे ओके, हे कशामध्ये आहे? पोवळा माळ मध्ये आहे। हां, हां। ओके, तर इथे आपण बघू शकतो इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्समध्ये ज्वेलरी आपल्याला बघायला मिळतात। आणि हे जे खालती आहेत हे सुद्धा ज्वेलरीचेच पॅटर्न्स आहेत का हो, हे? हे सगळे ज्वेलरीचेच पॅटर्न्स आहेत, पण हे तुम्हाला ओके। चेन मध्ये येणार। हां, ओके। तसंच हे चेन पॅटर्न मध्ये पण सुंदर कलेक्शन आलेलं आहे। येस, इथे आपण बघू शकतो की इथे खूप छान पद्धतीचे आणि हे खालचे आहेत हे खूप नाजूक असे, ज्यांना आवडतात तसे आहेत। तरी हे नाजूक जे पॅटर्न हे कसे आहेत? हे 200 पासून स्टार्टिंग आहे। ओ वाव, सी दिस। मी तुम्हाला एक एक दाखवते इथे की हे खूप एलिगंट वाटतात। आणि सध्या असे आपण बघतो ना की खूप ट्रेंडिंग मध्ये जे चालू आहेत की ज्यांना खूप मोठं मंगळसूत्र किंवा एक ऑफिस वेअर आपल्याला जेव्हा ऑफिससाठी जेव्हा वेअर करायचे असतील तर त्यावेळेला आपण जसे मंगळसूत्र शोधतोय सिंपल आणि स्वीट मध्ये, तसे आणि ह्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता। सी दिस, हे पण खूप छान वाटतंय। ह्याची प्राइस काय म्हणाला तुम्ही? हे 200 पासून आहेत ते। अच्छा, हे 200 पासून आहेत। वाव, सी दिस। आणि ह्याचे कलर्स वगैरे कसं काय आहे? हे गरम पाण्यामध्ये नाही वापरायचं, तुम्ही पुन्हा पॉलिश करू शकता याला पण। हे ओ, मायक्रो ओके। पॉलिश मध्ये आहेत। अच्छा, मायक्रो पॉलिश मध्ये। सी दिस, वाव, हे पण आता सध्या ट्रेंडिंग मधले आहेत। सी प्रत्येक ह्याची तुम्ही डिझाईन बघाल ना तर तुम्ही स्वतः पण कन्फ्यूज व्हाल की कोणतं घ्यायचंय। हे तुम्ही बघू शकता की खूप छान वाटतंय। आणि इथे पण तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या ट्रेंडिंग मधले आहेत। ते 18 इंचाचे जे मंगळसूत्र बघितले त्याचप्रमाणे आपल्याकडे 30 इंचापासून मंगळसूत्र सुरुवात आहे। ओके। हे तुम्हाला विक्टोरियन पॅटर्न मध्ये, वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहे। जसं हां, हा हां, हां। विक्टोरियन पॅटर्न मध्ये आहे। ओके, हे किती इंचाचे म्हणाला तुम्ही? हा 36 इंचाचा आहे। 36 इंचाचं। हो सी तुम्ही इथे बघू शकता की ह्याच्यामध्ये हे आता सध्या ट्रेंडिंग मधले आहेत ना? हो, हे सध्या ओके, तुम्ही इथे ट्रेंडिंग बघू मध्ये आहे। शकता इथे 4 पोतचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काय असं हेवीनेस असं वाटणार नाही। प्रत्येक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की खूप असे वेगवेगळे कलेक्शन्स आहेत, वेगवेगळे डिझाईन आहेत। आणि इथे पण तुम्ही बघू शकता हा पण खूप एलिगंट वाटतो। आणि हा आपण एक जरी वेअर केला तरी म्हणजे पूर्ण एक लुक आपला कम्प्लीट होतो। सी दिस, ज्यांना असं डबल ह्याच्यामध्ये काही असं बघायचं असेल ते पण आहे। इवन हे आपल्याला सिंगल मध्ये जर काही हवं असेल तर त्यामध्ये सुद्धा आहे की खूप छान पद्धतीचं आहे। सी वाव, हे पण तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती जे बारीक नक्षीकाम केलंय ते पण आहे की असं मोराचं असं वर्क आहे त्यावरती। त्याच्यानंतर इथे हे डायमंड मधले आहेत की तुम्ही इथे बघाल तर एक प्रत्येक डिझाईन ही अशी वेगवेगळी आहे। आणि प्लस आपण इथे खाली सुद्धा हे बघू शकतो। हे कोणते पॅटर्न आहेत? हे सर्व तुकडा चेन मध्ये। तुकडा चेन मध्ये। ओके, तर ह्याची प्राइस काय आहे? आपल्या लॉंग मधली जी विक्टोरियल त्याची प्राइस तुम्ही काय म्हणालात ते स्टार्टिंग? सगळे 1100 पासून स्टार्टिंग आहे। 1100 पासून। आणि ह्याची प्राइस स्टार्टिंग? हे तुम्हाला येणार 1200 हे 1200 मध्ये। ओके, सी दिस,
हे प्रत्येक ह्याची एक डिझाईन आहे ना, ही प्रत्येक डिझाईन एक अशी युनिक आहे. खूप छान वाटते हे आता एक नवीन पद्धतीचा नवीन ट्रेंड आहे हे. वाव, तुम्ही फक्त हे एवढं जरी वेअर केलात तरी तुमचा फुल एक लुक कम्प्लीट होणार आहे ह्यामध्ये आपण बघू शकतो की खूप वेगवेगळ्या नक्षीकामचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. हे कोणाला जर असे डबल वाटीमध्ये काही नक्षीकाम शोधत असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. सी दिस, ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. हे आपले गोल्ड ह्याच्यामध्ये आहेत ना? ओ वाव. ह्याची प्राइस काय, की ह्याची प्राइस हे 750च्या रेंज मध्ये हे 650च्या ह्याच्यामध्ये. हे बघा, ह्याच्यामध्ये जर आपल्याला हे अशामध्ये बघत असू ना, आणि ह्याची फिनिशिंग जसं मी तुम्हाला सांगितलं ना, फिनिशिंग प्रत्येक ह्याची इथल्या कुठल्याही ज्वेलरीची फिनिशिंग खूप छान आहे. सी, ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये मिळणार आहेत. आणि अजून ह्याच्यामध्ये लॉंग मध्ये आपण काय बघणार आहोत? तुम्हाला थोडं वेगळं किंवा फॅन्सी असं बघायचं असेल तर हे एक आपल्याकडे कलेक्शन छान आलेलं आहे. ओके. जसं फक्त मोती आणि गोल्ड प्लेटेड आहे. हे थोडं अच्छा. कॉपर फिनिशिंग मध्ये आहे. त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे डिझाईन आहेत का? हो, हे त्याच्यामध्ये पॅटर्न्स वेगवेगळे आहेत. हा एक आहे पॅटर्न, हा ओके. एक छान आहे डिझाईन. हा. हे एक आपल्याकडे नवीन कलेक्शन आलंय ताई. ओके. टेम्पल मध्ये मंगळसूत्र आहेत. हे एक छान आहे. म्हणजे तुम्हाला पॅटर्न जर डिझाईन्स वगैरे बघायचे असेल तर हा एक युनिक पॅटर्न आहे. ओके. हा, ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर ते युनिक आहे. लॉंग आपण नॉर्मली वेअर करतोच, पण एक लॉंग मध्ये हे मटेरियल कोणतं आहे? हे काय copper वेगळं मध्ये. वाटते? कॉपर Copper मध्ये मध्ये. आहे. ओके. आता सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे, काय ना गोल्ड वगैरे आवडत नाही, तर हे कॉपर मध्ये पण आपण बघू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण बघू शकतो की खूप एक एलिगंट लुक आपल्याला येतोय. ह्यामध्ये फुल असा भरलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय हे इयरिंग्स पण आहेत हो, का? याच्यामध्ये इयरिंग्स ओके, म्हणजे आपल्याला ह्यासोबत मॅचिंग इयरिंग सुद्धा मिळणार आहेत. श्रद्धा मॅम, अजून आपल्याकडे काय काय कलेक्शन्स आहेत? आपल्याकडे असं साधा म्हणजे सिंपल टू सिंपल चिंचपेटीमध्ये सुरुवात आहे 350 पासून. ओके, ह्या सगळ्या आपल्या चिंचपेटीमध्येच येतात, म्हणजे हो. चोकर टाइप मध्ये आहेत. हो, चिंचपेटी ओके. चोकरमध्ये. हे सगळे म्हणजे ह्याची स्टार्टिंग 300 स्टार्टिंग पासून आहे. 350 पासून आहे. 350 पासून ते 350. 550 त्या रेंज मध्ये आहेत सर. ओके, 350 ते 550 मध्ये. आणि प्रत्येक डिझाईन आपण घेईल तशी वेगवेगळी आहे. हो. ओके, तुम्ही इथे डिझाईन बघू शकता की प्रत्येक ह्याच्यात खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स आहेत. खूप छान वाटतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हेवी मध्ये काय आहे? हेवी मध्ये मग तुम्हाला असं जर ब्रायडल साठी प्रॉपर जर करायचं असेल तर हे गादी चोकर मध्ये आहे. ओके. अच्छा, गादी चोकर मध्ये. एक आपण असं काढून दाखवूया की एक्झॅक्टली गादी चोकर म्हणजे काय असते ते. इथे आपण बघू शकतो, हे ऍक्च्युअल मध्ये ब्रायडल कलेक्शन आपण म्हणतो ना, त्यामध्ये येतं हे. वाव, सी, किती एकदम असं युनिक अशी डिझाईन आहे आणि ते छान वाटते. आणि गादी चोकर म्हणजे इथे मागे तुम्ही बघाल तर हे अशा पद्धतीने ही गादी असते. म्हणजे हे धाग्याचं हे केलं, त्याच्यामुळे तुम्हाला इथे काही लागणार नाही, काहीच होणार नाही. आणि इतकं छान हे वाटतंय, खूप छान वाटतंय. वाव, डिझाईन तर तुम्ही बघू शकता, डिझाईन खूप वेगवेगळे आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता, ग्रीन, रेड, पिंक, ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मध्ये आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी आता इथे बघते की हे पण असं आपलं काहीतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये ठुशीमध्येच वेगवेगळे डिझाईन्स आहेत ते. हो, हे तुम्हाला चंद्र चोकर मध्ये, लोटस मध्ये, वाव. चोकर्स मध्ये, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये फॅन्सी मध्ये जाता तुम्हाला जर काय घालायचं असेल हा ना हा हा तर हे एक ऑप्शन छान आलंय. येस, म्हणजे तुम्ही नुसतं नेकलेस म्हणून पण घालू शकतो. आणि हे आपलं ते ह्याचा हार असतो ना, पुतळी. आपला पुतळी हार, हार. सेम तशामध्ये हा चोकर आलाय. आणि प्लस इथे असं लोटसची डिझाईन, आणि प्लस हे तुम्ही सांगितलं जसं की चंद्र चोकर. ओके, खूप छान वाटतंय डिझाईन. आणि हे असं ब्रॉड मध्ये, म्हणजे आपण जी ब्राईड जे वेअर करते पूर्ण व्यवस्थित ऑथेंटिकेट आपल्याला जर लुक क्रिएट करायचा असेल तर खूप छान वाटतं. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं हे डायमंड मध्ये पण आहे. आपल्याकडे ब्रायडल साठी ऑथेंटिकेट ज्वेलरी काय काय मिळतील? आपल्याकडे ब्रायडल साठी आता सध्या तरी हे लेटेस्ट मध्ये चाललंय, जसं कोल्हापुरी साज आलं किंवा त्याच्यामध्ये लेअर मध्ये जर कोणाला कोल्हापुरी साज नसेल करायचं तर ते लेअर मध्ये पण ऑप्शन्स बघतात. हे पूर्ण असं म्हणजे ब्रायडल साठीच आम्ही करून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे हा पूर्ण सेटच हे आहे. ओके. आणि इन केस इथे बघू शकतो आपण की हे कोल्हापुरी साज आहे आणि एक असं प्रॉपर छान वाटेल अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक सेटअप केलेले आहेत. आणि ह्याला हे इयरिंग्स आहेत मॅच ना? नाही, हे तुम्हाला झुमका जर तुम्ही सेपरेट जरी घ्यायचं झालं ना तरी तुम्हाला हे सेपरेट मध्ये भेटणार. काहींना पूर्ण कान हवे असतात तर कान मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. ओके. आणि कोणाला जर ह्या सेट मध्ये काही एक वेगळं चेंज करून हवा असेल सेट तर करू तसाही शकतो. मिळतो. ओके, मग आपला हा ब्रायडल सेट तरी ह्याची प्राइस काय असेल? हे तुम्हाला
म्हणजे 7 ते 8,000 पर्यंत जाणार. 7 ते 8 सर्व हजार सर्व मध्ये. त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे आपण त्यामध्ये पण आपल्याला कमी हो, जास्त कमी हे जास्त करू करायचं असेल शकतो. तरी पण आपण करू शकतो. ओके, हा पण एक सेट आपण बघू शकतो की खूप छान वाटतं. आणि अजून ह्यामध्ये सेट मध्ये काय काय अजून आहेत? याच्यामध्ये जर तुम्हाला असं लेअर मध्ये करायचं तर हा एक आहे ऑप्शन. हा एक ओके, सुंदर आहे. वाव. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला कोल्हापुरी साज जर नाही हा, हा, करायचं तर हा, हा हा. लेअर मध्ये एक छान आहे. ओके. अच्छा, हे हे एक वेगळी डिझाईन मध्ये आहे. हे आपण लेयर्स मध्ये बघतो, त्यामध्ये इथे एक वेगळी आपण बघू शकतो की इथूनही एक अशी छान डिझाईन आहे. आणि प्लस इथे पण आपण बघू शकतो एक चोकर मध्ये एक त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. त्याचे इयरिंग्स कोणते मॅच होतील का हे अशा पद्धतीने त्यांनी सेट केलेले आहेत. खूप छान वाटतंय. आणि हे आपले पूर्ण हे सेट आहेत, हे सगळे ब्रायडल सेटच आहेत. सगळे ब्रायडल. ओके, आणि ह्याच्यामधले जर कोणाला काही एखाद दुसरे आवडले तर ते घेऊ शकतात. हो. ओके. आणि हे जे आहे हे काय आहे? हे एक छान वाटलं, म्हणजे मंगळसूत्र जे आहे ना ते हे एक छान. पोत मंगळसूत्र आहे. म्हणजे ओ वाव, कोळी सिरियस. पॅटर्न मध्ये हा जर हा येतं हा ना हा. ते हे आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतो हे राजमुद्रा आपलं आहे. राजमुद्रा आहे, किती क्यूट वाटतंय. आणि एक असं आपण म्हणतो ना एक प्रॉपर ब्रायडल सेट जर हवा असेल ना तर त्याच्यामध्ये हे जर ऍड केलं तर अजून खूप छान वाटेल. खूप छान वाटते. आणि ही जी मोठा जो हार आहे त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो हे आपल्या छोट्या ठुशीमध्ये त्यांनी हा जो डबल लेअर जो केलाय, म्हणजे एक न्यू एक आपलं हे आहे ना, एक न्यू कलेक्शन ऍड झालेलं आहे यामध्ये. खूप छान वाटतंय हे. हे आपलं कोणतं मटेरियल आहे? हे मायक्रो पॉलिश मध्ये आहे ताई. म्हणजे माय- तुम्ही पुन्हा रिपॉलिश पण करू शकता. अच्छा, हे पॉलिशेबल आहे. ओके, म्हणजे जर ह्याचा कलर वगैरे काही हे झालं तर आपण हे पुन्हा पॉलिश पॉलिश करू करू शकतो शकतो. आपण. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे हे आपण पॉलिश करून कितीही वेळा आपण हो, वापरू हो. शकतो. मग आता सपोज मी जर बाय केलं आणि जर त्याची पॉलिश गेली काही काळानंतर तर मी इथे येऊन पॉलिश केलं हो. त्याचे चार्जेस वगैरे काय ते असणार? चार्जेस वगैरे ते वजनावरती असतात त्याचे ताई. ओके. पण तुम्ही हे पुन्हा पॉलिशिंग करून यूज करू शकता. ओके ओके, मस्त आहे, छान. म्हणजे आपण कितीही वेळा ही ज्वेलरी वापरू शकतो पॉलिश करून. खूप छान आहे. आणि तसे बघायला गेलं तर तुम्ही इथे समोर बघू शकता की खूप छान पद्धतीने त्यांनी सेट केलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तर ह्याला काय म्हणतात, ह्या फर्स्ट ह्याच्यामध्ये जो सेकंड आहे ना हे पण ताई हे आता हे. ट्रेडिशनल मध्ये सुरू गेलंय. आंबाहार मध्ये न्यू डिझाईन अच्छा, आले. ओके, आंबाहार pattern मध्ये. मध्ये. येस येस येस. वाव, किती क्यूट वाटतं आणि एकदम एलिगंट. ऍक्च्युअल मध्ये हे वेअर केल्यावर एलिगंट लुक येणार आहे. आणि प्लस मी तुम्हाला हे पण दाखवेन की हा जो आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे एक त्यांनी वेगळं एक काय म्हणतो आपण पॅटर्न आहे. आणि हे पण साज मध्येच आहे पण हा. ह्याला थोडं असं डिझाईन थोडी युनिक दिली. येस. आणि हे आहे का आपलं मोराचं आहे, जर तुम्ही इथून बघितलं ना की हे त्यांनी इथे मिडला असं मोराचं एक छान डिझाईन केलेली आहे. खूप छान आहे. म्हणजे ब्रायडलच्या ह्याच्यामध्ये ऑथेंटिकेट महाराष्ट्रीयन हे खूप छान वाटतंय. आणि अजून आपल्याकडे काय काय सेट्स आहेत? अजून मग आपल्याकडे हे सर्व इथे लावलेले आहेत. कानवेल्स आहेत, बाजूबंद आहेत, जसं म्हणजे ब्रायडलला जर हा हा करायचं हा हा. असेल. तर आपल्याकडे इथे 1 ग्रॅम ज्वेलरी मध्ये सुद्धा मिळणार आहे. तर ते काय आहे ते आपण एक्झॅक्टली बघूया की 1 ग्राम मध्ये तुम्हाला असं चोकर्स येणार. हे एक ओके, चोकर्स हे मध्ये एक्झॅक्टली राणी काय आहे. असतं 1 ग्रॅम मध्ये? म्हणजे काहींना माहिती नसेल तर आपण ते सांगूया की एक्झॅक्टली काय असतं 1 ग्रॅम मध्ये. हे 1 ग्राम मध्ये त्याचं पॉलिश असतं, म्हणजे पाणी चढवलेलं असतं. ओके. आणि मग हे किती वेळ राहतं, कसं काय, कसं वापरायचं वगैरे? ते फक्त तुम्ही जसं ठेवाल तसं, म्हणजे परफ्यूम यूज नाही करायचं त्याच्यावरती किंवा ओके. गरम पाण्यामध्ये नाही वापरायचं. अच्छा, आणि मग हे किती काळ राहतात आपले 1 ग्रॅम? असं बऱ्यापैकी असं राहतं. राहतं फक्त तुमच्या वापरण्यावरती. वापरण्यावरती. म्हणजे ते प्रॉपरली आपण पुसून वगैरे हो, व्यवस्थित पुसून वगैरे पॅक ठेवायचं. पिशवीमध्ये वगैरे जसं देणार ठेवायचे. तसं पॅक करून ओके, तुम्ही इथे ठेवायचं. बघू शकता जसं ताईंनी सांगितलं ना, हे 1 ग्रॅम मध्ये आहे. हे अस्सल सोनं आपण म्हणतो ना तशा पद्धतीनेच हे ऍक्च्युली सोन्याचंच पाणी दिलेलं आहे. आणि जर तुम्ही हातामध्ये पण जेव्हा घ्याल, तुम्हाला इथे यावं लागेल हे बघायला. आणि जेव्हा हातामध्ये घेतो ना हे प्युअर अक्षरशः गोल्ड वाटतं. आणि तुम्ही वेअर केल्यावर कोणाला असं वाटणार नाही की हे इमिटेशन ज्वेलरी, हे रिअल गोल्डच वाटतंय. आणि त्यांनी त्यामध्ये पण आता आपण बघतोच आहे की रिअल गोल्डची प्राइस वगैरे काय आहे. आणि ज्यांना असं सोन्याचं वगैरे खूप हौस असेल किंवा आपण त्याच्यामध्ये काहीतरी कमी बजेटमध्ये आपण बघत असू तर हा पर्याय खूप उत्तम आहे. आणि जसं मी सांगितलं की हे गोल्डचं सारखं दिसतंय आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो इतकी बारीक सेम टू सेम आपण जशी रिअल गोल्ड देतो ना तशी सेम टू सेम त्यांनी तिथे डिझाईन केलेली आहे. इव्हन तुम्ही इयरिंग्स बघू शकता. इयरिंग्स पण खूप क्यूट वाटतात. आणि ह्याच्यामध्ये अजून काय काय मिळेल याच्यामध्ये आपल्याला? तुम्हाला मंगळसूत्र आहेत 1 ओके. ग्राम मध्ये.
ते पण छान आहे. हे सेट्स खूपच छान वाटतात ते 1 ग्रॅम मधले. आता ह्याच्यामधले आपण हे मंगळसूत्र बघणार आहोत. हे 1 ग्रॅम मधले आहेत. 1 ग्राम म्हणजे मध्ये ऍक्च्युली बघायला गेलं तर मला हे बिलीव्ह होत नाहीये की हे इमिटेशन ज्वेलरी. हे खरोखर मला असं वाटतं की मी एखाद्या ज्वेलरी शॉप मध्ये आली आहे. तिथे बघू शकतो आपण किती छान वाटते डिझाईन. आणि मी असं एक हातात घेऊन बघू. हो बघा. वाव, जे हे मला असं वाटतं मी हे रिअल गोल्ड हातामध्ये घेतलंय. आणि हे किती इंचाचं वगैरे किती आहे? हे 36 इंच आहे, हे 40 इंच. 36 इंचाचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण इथपर्यंत येते आणि खूप छान वाटतं आणि रिअल गोल्ड असं वाटतंय ते. ह्याचं सुद्धा सेमच आहे की आपलं वापरण्यावरती आहे. वापरण्यावरती ओके, खूप छान वाटतं. ह्याच्यामध्ये हे डिझाईन आहे. आणि ह्याची आपली प्राइस काय आहे? हे तुम्हाला 3000 पासून सुरुवात आहे. 3000 पासून सुरुवात आहे. आणि आपण जसे डिझाईन घेऊ त्यावरती. त्यावरती. ओके, खूप छान वाटते. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो ना, हे पेंडंट जे आहे ना, या पेंडंट खूप वेगवेगळे आहेत. हे पण एकदम असं क्यूट एलिगंट असे प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही हे सुद्धा बघू शकता. ज्यांना हेवी मध्ये घालायचं असेल त्यांच्यासाठी तुम्ही चमक सुद्धा इथे हवं तर बघू शकता की त्याची चमक केवढी आहे. आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत. फुल तुम्ही जेव्हा वेअर कराल तेव्हा एलिगंट आहेत. ह्याचे पूर्ण तुम्ही नेकला पण बघू शकता, पूर्ण असे गोल्ड फिनिशिंग आहे. खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये जर हेवी न घालता कोणाला असं साधे वेअर करायचे तेही आहेत आपल्याकडे. ओके, त्यामध्ये पण आपण बघूया की आपण वेअर आपल्या डेली वेअर साठी आपण काय वेअर करू शकतो. ओके, हे नाजूक पॅटर्न मध्ये आहे. अच्छा. ज्यांना जर हेवी नको हवा असेल तेव्हा. तर हे हे पण मी जसं सांगितलं की हे गोल्ड प्लेटेड जे आहे ते पण बघा त्यांनी किती प्रॉपरली रिअल गोल्ड सारखं एकदम केलेलं आहे. खूप छान वाटतं. आणि हे कुठल्या फंक्शनला किंवा कोणाच्याही लग्न सराईमध्ये आपल्याला वेअर करायचं असेल तर खूप चांगला पर्याय आहे यामध्ये. तर ह्याची प्राइस आपल्याला काय मिळेल? हे तुम्हाला 2800 पासून 2800 पासून सुरुवात आहे. ओके. आता हे पण ताईंनी जसं सांगितलं की आपल्या वापरण्यावरती, ह्याच्यावरती परफ्यूम वगैरे यूज नाही करायचा. हे व्यवस्थित पुसून आपण ठेवले तर खूप काळ चांगले राहतात. हे खूप छान आहे, खूप छान पर्याय आहे हा. आणि अजून मी इथे बघते की इथे आपल्या इथे खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे हे आहेत, हार आहेत. तर ते पण आपण बघणार आहोत. ताई आपल्याला दाखवणार आहेत. आता हे आपण इथे बघू शकतो. जसं मी सांगितलं की आपल्याला हार मध्ये बघायचे असेल तर हे पण खूप छान पर्याय आहे. आणि हे बकुळी हार मध्ये आहे. तुम्हाला जर म्हणजे बकुळी हार मध्ये सिंगल लाईन पाहिजे असेल तर हे असं सिंगल लाईन मध्ये आहे किंवा 3 लाईन मध्ये आहे किंवा 2 लाईन मध्ये आहे. हे पण आता हे पूर्वीचे हे आहेत ना, हे पूर्वीची पूर्वीचे. ज्वेलरी आहे जी आता नवीन पद्धतीने आपण युज करतोय. आणि ह्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की जसं एक सिंगल ह्याच्यामध्ये हा लेअर मध्ये आहे. इथे पण आपण हा बघू शकतो की ह्याला आपण काय म्हणतो, हे लक्ष्मी पॅटर्न मध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण एक वेगळं त्यांनी हे केलं. इथे तुम्ही बघाल तर असे घुंगरू आहेत त्याला. खूप छान वाटतंय हे की आपल्याला काहीतरी असं वेगळ्या पद्धतीने वेअर करायचं असेल तर आपण ते करू शकतो. आणि हे इथे हेही आपण बघू शकतो. हे पुतळी हार आहे. ओके, हे जे आपले पारंपरिक त्या पद्धतीमध्ये. आणि आपण म्हणजे असं नॉर्मल एक म्हणजे जर आपण हे घातलं एक मंगळसूत्र आणि त्यावरती जर हे वेअर केलं तरी छान वाटेल. नवारी वरती बोला किंवा असं नॉर्मल साडीवरती बोलला तरी पण खूप छान छान वाटेल. आणि ह्याच्यामध्ये पण मला असं दिसतंय की वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्ही इथे बघू शकता की इथे पण हे असं वेगवेगळ्या पॅटर्न त्यांनी केलाय. शॉर्ट आणि लॉंग हे दोन्ही मध्ये अवेलेबल आहेत ना. ओके, आपल्याला शॉर्ट लॉंग दोन्ही मध्ये आपण वेअर करू शकतो. खूप छान वाटतंय. हे आता सध्याचे मोतीमध्ये पण ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. जसं हे तुम्ही बघायला गेलात ना, हे थोडं फॅन्सी मध्ये आहे. हे तर सध्या जास्त चालतं. ब्रायडल वगैरे खूप हे घेतात. हे मोत्यामध्ये ना, चोकर्स लॉंग हार मध्ये आहेत. किंवा या पॅटर्न मध्ये जर तुम्हाला या पॅटर्न मध्ये तुम्हाला असं ट्रेडिशनल प्रॉपर करायचं असेल तर कोल्हापुरी साज आहे आपल्याकडे. ओके, हा म्हणजे जसं तुम्ही गोल्डचं बघितलं त्याच ह्याच्यामध्ये मोत्यामध्ये आहे. ओके, सी दिस प्रत्येक ह्याच्यावरती जसं मी सांगितलं त्यांनी एक प्रॉपर सेट केलेला आहे. त्याचं इयरिंग्स पण तुम्हाला इकडे तिकडे हे करायची गरज नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इयरिंग्स पण चेंज करू शकता किंवा ह्याच्यामध्ये जर वर खाली घ्यायचं असेल तर तेही तुम्ही चेंज करू शकता. तर आपल्या ह्या मोत्यामध्ये सेटचा काय प्राइस आहे? हे पण सर्व वेगवेगळे आहेत. तुम्ही सगळं करून 7 ते 8,000. सिंपल टू सिंपल असं चिंचपेटीमध्ये बघायला जाणार तर तुम्हाला 650 पासून स्टार्टिंग आहे. ओके, म्हणजे फक्त ती चिंचपेटीचं तुम्ही म्हणताय. ओके, आणि हा सेट पूर्ण सेट तुम्हाला 7
ते 6,000 पर्यंत. 7 ते 6,000 पर्यंत. ओके, वाव, खूप छान वाटतंय. तर इथे पण आपण बघू शकतो हे वेगवेगळे कलेक्शन आहेत आणि असे वेगळे कलेक्शन्स आपल्याला काय बघायला मिळतील ह्या मोत्यांमध्ये. हा मोत्यांमध्ये एक मी बघते, हा एक खूप छान वाटतोय की हा एक आहे. हा. आपण साज मध्येच जातो. जर तुम्हाला ओके. वेगळं काय करायचं आहे म्हणजे साजच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय करायचं तर हे हा, हा, हा. आपल्याकडे असं लेअर वाला एक ऑप्शन्स आहे. ओके, किंवा दाखवा बघूया तो पण. हा लेअर वाला एक ऑप्शन्स आहे. ओके. जसं तुम्ही गोल्ड मध्ये बघितलात हा, हा, तसा हा, हा मोती मध्ये येस, एक मी आहे. ते बघू शकता हे. आणि आजकाल हे नवीन ट्रेंड आहे की आपण कोणत्याही ह्याच्यावरती हे ग्रीन पर्ल्स जे आहेत ते कोणत्याही साडीवरती आपण वेअर करू शकतो की ते मॅच होणारे असतात. आणि हे पर्ल्स कसं आहे हे म्हणजे काही कल्चर्ड निघण्याचं किंवा कल्चर्ड काही मोती आहेत. ह्याची ओके. साल वगैरे नाही निघत. नाही जाणार. आणि हे जे आपले पर्ल्स आहेत ग्रीन वाले, ते सगळे लॉक ह्याच्यामध्ये असतात. ते ओके, stones त्यामुळे काही वगैरे प्रॉब्लेम पण नाही. मी तुम्हाला एकदा हे पण दाखवते. हे प्रॉपरली त्यांनी हे केलेलं आहे, त्यामुळे ते काही निघण्याचे वगैरे काहीच असे प्रॉब्लेम होणार नाहीत. इथे तुम्ही बघू शकता हे चोकस आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्हाला इव्हन एक सिंगल घ्यायचं असेल तरीही तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि इथे मी तुम्हाला दाखवते, आपल्याला एक असं फुल असं भरून एखादं हे हवा असेल तर तशामध्ये पण आपण बघू शकतो. ही सुद्धा आता सध्या ट्रेंडिंग मधलं आहे की हे चंद्रकोर आकाराचं, त्याच्यानंतर हे पर्ल्सची जी आहे ह्याचं प्रत्येक नऊवारी किंवा कोणत्याही साडीवरती आपण हे यूज करू शकतो. आणि ताई आपल्याला अजून एक वेगळं साज काहीतरी मध्ये जर दाखवते. तुम्हाला नको हवं असेल हा, हा, हा. काही काहींना एकदम सिम्पल लुक करायचं असेल तर हा एक सेट आपल्याकडे छान ओके, आहे. म्हणजे छान बारीक आहे. मोतीमध्ये हा, हा, तन्मणी हा, 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 हा. हे एक छान ओके, आहे. सी दिस, हे खूपच एकदम हे आहेत बारीक विणलेलं असं एकदम हे आहे. आणि इथे आपण बघू शकतो इथे असं मोराची वगैरे डिझाईन आहे. आणि जी मी जसं मी मघाशी सांगितलं की प्रत्येक ह्याला तुम्ही बघाल ना एक चमक जी आहे ना ही चमक वेगळीच वाटते. आणि हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ब्ल्यू आणि ग्रीन, हे आपण कोणत्याही साडीवरती कोणत्याही मॅच होऊ साडीवरती. शकतं. वाव, हे असं पण सिंगल सुद्धा घेऊ हो, शकतो ना? सिंगल सिंगल पण ओके, घेऊ तरी शकतो. आपल्याला हे सिंगल ह्याची प्राइस काय हे असेल? तुम्हाला सिंगल मध्ये 1850 2000 त्या रेंज ओके, मध्ये त्या जाईल. रेंजमध्ये. आणि हा पूर्ण जो सेट कोणाला पूर्ण बघायचा सेट असेल? ते पण 7-6 हजार. ओके, त्या रेंजमध्येच मिळेल. हे आपल्याला आता समजा जर प्रॉपर असं ट्रेडिशनल मध्ये करायचं आहे, ज्यांना हा, हा, हा. चिंचपेटी पाहिजे असेल तर हा. हे चिंचपेटीमध्ये प्रकार आहेत. ओके. हो. आणि हे थोडं पण फॅन्सी मध्ये जायचं असेल तर हे एक आहे. हे पण ओ, चिंचपेटीमध्येच वाव. गेलं पण थोडं फॅन्सी. हा, हे हा, आपलं हा, हा. ट्रेडिशनल झालं. हा. हे थोडं फॅन्सी मध्ये. ओके, सी दिस, हे मी तुम्हाला असं दाखवते की जेणेकरून तुम्हाला असं प्रॉपर डिझाईन कळेल की काय आहे ते. की तुम्ही बघू शकता डायमंड मध्ये इतकं छान पद्धतीने रेखीव काम केलेलं आहे. सी, इथे पण त्यांनी इथे मध्ये एक वेगळं आणि बाजूला असं मोराचं डिझाईन आहे. इथून असं रेड त्यांनी डायमंड तो असा यूज केलेला आहे. खूप छान वाटतंय. हे पण एक वेगळं दिसतंय काही कलेक्शन. हे गादी चोकर मध्ये आहेत. ओके, जसं कोल्हापुरी साज गोल्डन तसं. मध्ये बघितलेलं हा, हा, तसं हा. हे मोती मध्ये आहे. ओ, जर वाव. तुम्हाला कोल्हापुरी साज वरती जर घ्यायचं हा, असेल हा, तर हा. हा एक छान ऑप्शन आहे. येस, इथे बघू शकता तुम्ही हे खूप म्हणजे एकदम ट्रेडिशनल मध्येच हा वेगळा एक त्यांनी हे केलेला आहे की आपल्याला एक स्टायलिश लुक हवा असेल ना तर हा सुद्धा एक पर्याय खूप छान आहे. इथे पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर एलिगंट असा लुक दिलाय. पुतळी हार जसा असतो तशामध्ये स्टायलिश पद्धतीने एक छोटं स्मॉल असं ह्याच्यामध्ये त्यांनी ती डिझाईन क्रिएट केलेली आहे. खूप छान वाटतंय. एक वेगळा एलिगंट लुक आहे त्यामध्ये आणि प्लस आपलं ट्रेडिशनल त्याच्यामध्ये एक रूप हे केलेलं आहे त्यांनी. खूप छान वाटतंय. आणि हे थोडं फॅन्सी मध्ये चोकर्स आहेत. ओके. फॅन्सी जर साडी हा, असेल हा, किंवा हा, असं हा, काय हा. असेल तर हे फॅन्सी मध्ये जर तुम्हाला ट्रेडिशनल नाही करायचं थोडं वेगळं करायचंय तर हे फॅन्सी मध्ये चोकर्स. येस, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो काय काय वेळेला आपण बघतो की फक्त हा चोकर युज होतो आणि एक मोठं फक्त आपण मंगळसूत्र हो. किंवा एक नेकलेस त्याच्यामध्ये युज करू शकतो. खूप छान वाटतंय. हे एक नवीन काहीतरी डिझाईन मला दिसते इथे. आता आपण मोत्यांमध्ये आणि गोल्ड मध्ये बघितलं तर आपण कॉपर मध्ये बघूया त्यांच्याकडे वेगवेगळे काय कलेक्शन्स आहेत. हे आपल्याला कॉपर मध्ये आहे. ओके. जसं ब्राईड साठी जर काहींचं आता कॉपर फिनिशिंग मध्ये हा, हा, त्यांना हा. थोडं अँटिक मध्ये करायचं तर ओके. हे एक छान सेट आहेत आपल्याकडे. हा, खूप छान हे वाटतं. हे चोकर आहेत. ओके. थोडं फॅन्सी मध्ये करायचं असेल तर हा एक छान आहे. हा, तुम्ही बघू शकता इथे की खूप म्हणजे एक एलिगंट आहे, मस्त वाटतंय ते. आणि जर कोणाला ह्याच्यामध्ये जर सिंगल डिझाईन काही आवडली तर सिंगल सिंगल पण आपण देतो. घेऊ शकतो. आता ह्या सेटची पूर्ण रेंज काय असेल? हा सर्व त्या 7,000 त्या रेंज मध्येच आहे. आणि सपोज एखाद्याला जर एखादा हार वगैरे एक सिंगल आवडला तर त्याची प्राइस काय असेल? हा 1800 आहे.
हा 1800चा आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये पण काही डायमंडचे वगैरे काही प्रॉब्लेम्स होणार नाहीयेत? ह्याचे पण तेच असतं, म्हणजे डायमंड ह्याचं पॉलिशिंग नसतं. हा हा हा. ह्याला डायमंड्स वगैरे काय झालं, डायमंड किंवा मोती जर काय झालं तर ते आपण रिपेअर करून देतो. ओके, म्हणजे रिपेअर करून मिळेल, आणि पण जो काय खर्च असेल तो? नाही, ते आपलं फ्री ऑफ कॉस्ट ओ, असतं. तुम्ही बघू शकता की जशी प्राइस आहे त्यानुसार त्याची क्वालिटी, आणि त्याच्यानंतर त्यांनी जसं सांगितलं की काही जरी डॅमेज वगैरे काही झालं तरी ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. खूप छान आहे, म्हणजे आपण म्हणतो ना वर्थ ऑफ मनी जे आहे ते आहे ऍक्च्युली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही वेगवेगळी डिझाईन बघायला मिळणार आहे का? हो, हे त्याच्यामध्ये वाव, डिझाईन्स सी आहेत. दिस, की खूप हे छान ब्रायडल साठी पद्धतीचे आम्ही असं करून ठेवलेलं आहे. येस, कोणाला जर सिंगल ह्याच्यामध्ये हवी असेल तर तीही मिळेल त्यांना. तर ही प्रत्येक ह्याची आपली सेटची हो, प्राइस त्या रेंज त्याच मध्येच रेंज. आहे, म्हणजे 6000 पासूनच पुढे हो. स्टार्ट आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता एक सिंगल जरी आपल्याला आवडला ना तर तोही तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता हे प्रत्येक ह्याची चमक खूप छान आहे. हे सगळे कॉपर मधले आहेत आणि खूप छान पद्धतीने वाटताय ते. तुम्ही जेव्हा वेअर कराल तेव्हा एक वेगळा एलिगंट लुक येणार आहे. प्लस मी जसं हे दाखवते की हे लॉंग मध्ये पण आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. तर तुम्ही हा सुद्धा एक स्मॉल गळ्यामध्ये चोकर घातलं आणि त्याच्यावरती हे लॉंग जरी नेकलेस घातलं तरी खूप छान वाटेल. त्याचे इयरिंग्स पण एकदम असे क्यूट मधले आहेत, खूप छान वाटतंय. आणि आता आपण अजून वेगवेगळे ज्वेलरीज बघणार आहोत. इथलं पूर्ण महाराष्ट्रीयन लुक, पूर्ण ब्रायडल एक असं दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे नथ. ती आपण बघितली नाहीये. यांच्याकडे इतक्या विविध प्रकारचे नथ मध्ये इतके डिझाईन छान आहेत, ते आपण आता बघणार आहोत. तुम्ही ते बघू शकता की खूप व्हरायटीज ऑफ नथचे डिझाईन आहेत. इथे तुम्ही बघू शकता हे एक मोरामध्ये आहे. त्याच्यानंतर मला इथे अजून एक दिसलं असं क्यूट सारखं, हे चंद्रकोर त्याच्यामध्ये आहे. आणि खूप असे वेगवेगळे व्हरायटीज आहेत की जिथे आपल्याला बघून असं वाटेल की मी हे सिलेक्ट करू की ते सिलेक्ट करू. तर ताई आपल्याला सांगतील ह्याची रेंज काय आहे हे स्टार्टिंग? तुम्हाला स्टार्टिंग 150 पासून आहे. 150 पासून आहे. 150 वाले मला असे एक दोन बघायला मिळेल की कोणते आहेत? हे बघा. ओके, हे जे आहे हे 150 वाला आहे. वाव, तुम्ही बघू शकता एक छोट्या ह्याच्यामध्ये असं क्यूट सारखं डिझाईन आहे त्यामध्ये. आणि तरी मला असे ठराविक मी असे विचारते की रेंज काय आहे. तरी ही मला आवडली. ही मोराची कशी आहे? ही 350च्या रेंज. ही 350च्या रेंज मध्ये. आणि ही एक कोणाला अशी जर मोठ्या ह्याच्यामध्ये आणि डायमंड मध्ये हवी असेल तर? ही 200 रुपये. ही 200 ला आहे. वाव, तुम्ही बघू शकता खूप छान आहे. ही पण आता सध्याची अशी ट्रेंडिंग मधली आहे की असे खूप भरगच्च काय कायना नथ आवडते घालायला, तर त्यामध्ये पण आहे. आणि अशी तुम्ही मॅचिंग घालणार असाल किंवा काही वेगळं हवं असेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा. खूप छान कलेक्शन आहे. कॉपर मध्ये आपण मोत्यांमधला सेट बघितला. आता विदाऊट मोती जर आपल्याला कॉपर मध्ये वेअर करायचं असेल तर तो आपण बघूया की हे सगळे डिझाईन जे आहेत हे विदाऊट आपले मोती आहेत. हो. आणि तुम्ही ते बघू शकता की इथे खूप सारे व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता हा हार सुद्धा खूप छान वाटतो आणि हा आता सध्या ट्रेंडिंग मधलाच आहे. तर आता सध्या ट्रेंडिंग मधले कोणते चालू आहेत? सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये आता सध्या तरी हे चालू आहे. ओके, सी दिस. माळा. हे कॉपर मध्ये कोल्हापुरी साज आलाय. ओ हा एक येस. युनिक पॅटर्न आहे थोडा. हा, ह्या कोल्हापुरी साज मध्ये पण आपण बघू शकतो की असं देवीचं असं खूप छान पद्धतीने त्यांनी वर्क केलेलं आहे. ही सुद्धा छान वाटते. तरी हा सेट कसा असेल, कितीला आहे हा? हे 6 ते 7,000 पर्यंत. 6 ते 7,000 मध्येच आहे. आणि जर कोणाला असं एक सिंगल घ्यायचं असेल सिंगल कॉपर मध्ये तरी पण ते 1100 पर्यंत. हे जर तुम्हाला सिंगल घ्यायचं असेल तर हे तुम्हाला 1100 पर्यंत येणार. 1100 पर्यंत येईल. ओके, तुम्ही इथे बघू शकता की खूप छान आणि एलिगंट असं कॉपर मधलंच हे आहे. आता सध्याची ट्रेंड जशी चालू आहे की आपण गोल्ड वगैरे ह्यामध्ये न जाता मोस्टली आपण कॉपरकडे वळतो. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे. तिथे बघू शकता म्हणजे ऑथेंटिकेट, महाराष्ट्र ऑथेंटिकेट मध्येच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स आणि एक वेगळा हटके लुक हवा असेल तर तो नक्कीच इथे तुम्हाला मिळेल. खूप छान पद्धतीचं आहे. ज्वेलरीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं हवं असेल, काहीतरी अँटिक पद्धतीने, तर इथे आपण बघू शकतो की ही एक ज्वेलरी आहे. ह्याला LCD ज्वेलरी म्हणतात. आणि हे तुम्ही बघू शकता, हे मला असं वाटतं आपण ड्रेसवरती वगैरे किंवा एक फॅन्सी साडी वगैरे असेल ना त्यावरती पण आपण वेअर करू शकतो. खूप छान वाटते. आपण ताईला विचारूया की ह्याची प्राइस काय? ह्याची प्राइस काय आहे ताई? ह्या पूर्ण सेटची प्राइस काय असेल? तेवढीच तेवढीच आहे. आणि जर कोणाला या ह्याच्यामध्ये सिंगल सिंगल हवा असेल तर ते तुम्हाला 950च्या रेंज मध्ये येणार. 950च्या रेंज मध्ये. हे आपण असं ड्रेसवरती वगैरे पण वेअर करू शकतो. आणि हे असे आपण म्हणतो ना एक वेस्टर्न लुक मध्ये जर हवा असेल ना तर त्यासाठी पण आपण घेऊ शकतो.
आणि तुम्ही बघाल तर शाईन इतकी छान आहे त्यामध्ये, खूप छान वाटतंय. तर त्याचे इयरिंग्स पण मी तुम्हाला दाखवते. इयरिंग्स इतके क्यूट आहेत, खूप छान वाटतायत ते. तर हा एक वेगळा ऑप्शन आहे आपल्या ज्वेलरीमध्ये नवीन ऍड झालेला. तर आपण अजून पण त्यांच्याकडे कलेक्शन कोणते आहेत ते बघणार आहोत. ओके, तर आपण डायमंड मध्ये पण वेगवेगळे नेकलेसेस इथे बघणार आहोत की आपण इथे काय काय वेगवेगळे कलेक्शन्स आहेत. तर डायमंड मध्ये काय बघायला मिळणार आहे? डायमंड मध्ये आपल्याला सिल्वर पासून आहे, म्हणजे सिल्वर आहे, हे ओके. सिल्वर डायमंड मध्ये आहे. हा, 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 तशा हा. प्रकारे जर तुम्हाला गोल्डन मध्ये जर वाव. काहींना सिल्वर नको हवं असेल तर हे गोल्डन मध्ये सुद्धा आहे अच्छा, आपल्याकडे. सी तुम्ही बघू शकता इथे की फुल एकदम असा भरलेला नेक वाटेल जेव्हा आपण वेअर करू तेव्हा. आणि ह्याचं डायमंडचं आपलं कसं असेल की काही प्रॉब्लेम झाले किंवा काय तर प्रॉब्लेम वगैरे झाला तर आपल्याला डायमंड स्टोन वगैरे बसून भेटतं. पुन्हा रिपेअर पण हे सगळे लॉक स्टोन मध्ये आहेत, त्याच्यामुळे एवढं काही नसतं. इश्यू होणार नाही. तर आपल्या ह्याची प्राइस काय आहे? हे तुम्हाला 3,000 4,000 जर हेवी मध्ये करायचं असेल हा, तर हा, 3 हा. ते 4,000 रेंज मध्ये आहे. ओके. सिम्पल टू सिम्पल पाहिजे असेल तर ते 1,500च्या रेंज मध्ये आहे. अच्छा, ओके. तर हे ताई आता सध्या ट्रेंडिंग मध्ये चालणारं हे हेरिटेज हे आहे. ओके. हेरिटेज मध्ये हा एक कलेक्शन आपल्याकडे छान आलाय. हा, हा, हा. म्हणजे तुम्ही नुसतं चोकर म्हणून पण घालू शकता किंवा तुम्हाला लॉंग मध्ये जर पाहिजे असेल तर लॉंग मध्ये पण येतं. तर लॉंग मध्ये आपल्याकडे हे असे ऑप्शन्स आहेत. ओके. हे सगळे आपल्याकडे लॉंग मधले ऑप्शन्स आहेत. ते वरचे आहेत ते कुंदन मध्ये हा. आहेत. हे हेरिटेज मधले लॉंग वाले ऑप्शन्स आहेत. ओके, तर आपली ह्याची प्राइस काय आहे? स्टार्टिंग हे तुम्हाला 7,000 पासून सुरुवात आहे. 7,000 पासून. ओके. शॉर्ट मध्ये जर हवं असेल तर तुम्हाला ते 3,000च्या रेंज पासून सुरुवात आहे. ओके, शॉर्ट मध्ये हे 3,000च्या रेंज मध्ये. तर तुम्ही आता बघितलाच असेल जयश्री कलेक्शन मध्ये छोट्या मंगळसूत्र इयरिंग्स पासून ते मोठे मंगळसूत्र, त्याच्यानंतर ब्रायडल कलेक्शन, खूप सारे मोठे लॉंग नेकलेस, हे खूप सारं कलेक्शन इथे आहे. ते बघण्यासाठी तुम्हाला इथे नक्कीच व्हिजिट करावं लागेल. आणि तुम्ही मला हेही कमेंटमध्ये सांगा की इथलं जयश्री कलेक्शन मधलं तुम्हाला कोणतं कलेक्शन इथलं आवडलं, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.